त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना आपल्याला पाहायला मिळालं, काव्य किचनमध्ये असते. कामात तिचं लक्ष लागत नसतं. मटारच्या शेंगा ती भेंडी समजून चिरत असते. आता पार्थ तिला पाहतो आणि तिची फिरकी घेऊ लागतो. पार्थ म्हणतो, तुम्ही दगड जरी शिजायला घातले ना तरी मी आनंदाने खाईल. आता काव्या पार्थला बोलू लागत असते. पार्थ विचारतो, काय झालं, तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा काव्या सांगू लागते की प्रेमात पडल्यानंतर नक्की कसं होतं. पार्थ म्हणतो, मला माहिती आहे तुम्ही प्रेमात पडलाय ते, पण जे मनात आहे ते ओठांवरती येऊ द्या आणि या गोष्टीची मी नक्कीच वाट पाहीन. तर अशा पद्धतीने पार्थने काव्याला समजावून सांगितलेलं असतं आणि काव्याला जाणीव होते की खरंच हेच म्हणजे प्रेम आहे. ती पार्थसाठी खूप साऱ्या गोष्टी करू लागलेली आहे. म्हणजे खाण्यापासून ते आवडीनिवडी जपण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आता पार्थने तिला समजावून सांगितलेली असते. आणि तेव्हा तिला समजतं की खरंच हे प्रेम आहे आणि अजून काही नाही. तेव्हा आता पार्थ वाट पाहील की केव्हा काव्या